तुम्ही कामावरच नाही जायला पाहिजे, बसा म्हणावं मग. आणि दुसरं कामगार एवढ्या लवकर मिळतात होय लगेच? अगं त्यांना कामगार मिळणार आहेत का नाही हा प्रश्नच नाही आई. आपल्या कामगारांच्या ताटात रोज जेवण नको का? काय नाही होत, चोराची चाकरी पाहिजेच कशाला? तुला काळजी वाटते मी समजू शकते, पण अगं तू विश्वास ठेव बरं. मी आणि इंद्रजित सर या सगळ्यातनं सगळ्यांना बाहेर काढू. अगं तुझ्यावर विश्वास आहे की बाया माझा, पण तू ही जी काही करतेस ना ती तुझ्या सासूला अजिबात आवडत नाही. आता पण ह्यातनं काही भलतं सलतं झालं ना मग परत तुलाच दोष देणार, तुलाच बडबड करणार आणि तूच जावई बापाला फूस लावली असं बी म्हणणार त्या. हो माहितीये मला की त्यांना आता पटत नाही मी काय करते, पण एक ना एक दिवस त्यांना बरोबर पटेल आणि मग तेव्हा त्यांना कळेल की मी आता काय करते. आणि तू काळजी करू, आभाळ कामगार सगळे आहेत की आमच्या बरोबर है ना, होईल सगळं ठीक. तुझं डोकं ठिकाणावर आहे का काय गं? हा काय सांगते मी कावा धरणं? हा हे बघ, मी तुला असलं काय बी करू देणार नाही. नवरा आहे तो तुझा, तुला कळ ना कसं झालं या. अगं किती उपकार आहेत त्याचा आपल्यावर. तुझ्या बापाचा जीव वाचवलाय, माझं ऑपरेशन केलंय, आणि तू तू हे असलं काहीतरी करायला लावतेस होय त्यांना. आई अगं प्लीज समजून घे बरं, बघ थोडा वेळ जाऊ दे सगळं ठीक होईल. नाही तुला काही काळीच बिळीच आहे का नाही का? आता त्यांना काही विक्रांत साहेबांची चाकरी करायला लावतेस होय? त्यासाठी काहीतरी कारण आहे. हे बघ आता आपल्याला जर आपली फॅक्टरी परत मिळवायची असेल ना तर आपल्याला तिथं जाऊनच काहीतरी करावं लागेल ना. अगं पण दुसरा काहीतरी रस्ता असेल की, तो उडक. वकिली करतेस ना त्यातनं काहीतरी शोध की, नाहीतर पोलिसांच्यात जा, नाहीतर दुसरं काहीतरी कर बया, पण ही नको. हे बघ आता दुसरा काहीच मार्ग नाहीये, हे आता करावंच लागणार आहे. राणे अगं हे असलं काय करू नको बया, तुझ्या पाया पडते मी नाही बघू शकत माझ्या डोळ्यांनी हे सगळं. हे बघ मला पण जडत जाते हे सगळं, पण अगं आपल्याला मन घट्ट करावं लागेल. जर काही चांगलं घडायचं असेल तर थोडं सोसावं लागतं ना. तसंच आहे आई, हे तू नको अगं काळजी करू, सगळं ठीक होईल. हा बरं चल येते मी आता. हा बुवा येते बरं का. अगं राणे, अगं मी काय करते राणे, ऐक तरी. अगं राणी, अगं प्रगती कशी आहेस तू? अगं मी मस्त आहे, तू कशी आहेस? आणि कुठवर आलाय अभ्यास? चाललाय ना जोरात? अगो मला तर आहे ना खूप टेन्शन आलंय. अगो लई म्हणजे लई अभ्यास करावा लागणार बघ. म्हणून तर मी लँड लॉ आणि लॉ ऑफ एव्हिडन्स साठी क्लासेस लावले. अगं परीक्षा जवळ आली आहे ना. आणि तुझं काय चाललंय? राणी अगं काय झालं, बोल ना. मी आता परीक्षा नाही देऊ शकत. का अगं असं काय करतेस? अगं तू तर किती हुशार आहेस, आणि अशाने तुझं वर्ष वाया जाईल अगं. आणि एकदा राहून गेलं ना की राहूनच जातं. पण आता माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं माझं कुटुंब आहे, आणि ती जबाबदारी सोडून मी परीक्षा नाही देऊ शकत. राणी असं काय करतेस? अगं तू खूप हुशार आहेस, तुला तर क्लासेस लावायची पण गरज नाहीयेस. अगं तू एकदा जरी वाचलंस ना तरी तुझं लक्षात राहतं. हो पण आता काय सांगू ना तुला. अगं परिस्थितीच अशी आहे की मी परीक्षा नाही देऊ शकणार. माझ्यासाठी माझं कुटुंब सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. घरचं आधी बघायला पाहिजे ना मला. बरं असो, तू छान लिहा पेपर. बेस्ट लक तुला. चल येते मी. अगं पण बाय राणी. अगं हा गोट्या, ऐक मी काय म्हणतो. शिवाय काय दिवस आलेत माझ्यावर. उभ्या जन्मात मी असलं काही केलेलं नाहीये. मुळात ना आपल्याला इथे यायची काही गरजच नव्हती. काय करणार आहोत आपण इथे येऊन? ही काय आपली राहायची जागा आहे का? ते काही नाही, बस झालं आता. चला सरळ ना आपण माझ्या माहेरी जाऊया, माझ्या भावाकडे राहू.
तो आपली व्यवस्थित काळजी घेईल. कसली कमी नाहीये त्याला. निदान 4 घास सुखाचे खाता तरी येतील. हे असं झगडत तरी नाही बसावं लागणार. तिकडे राहू आणि त्या विक्रांतवर कोर्टात केस सुरू करू. नीट खायला मिळेल, नीट झोपायला तरी मिळेल. मी काय म्हणते कळतंय का तुम्हाला? मालती, तुम्ही काय म्हणताय हे तुम्हाला जरी पटतंय का? आणि याला पळपुटेपणा म्हणतात. असं बिहाडपणे पळून जाऊ शकत नाही. हे बघा, त्यापेक्षा आपण इथे थांबून इथे राहून येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जाऊ, तोंड देऊ. काय तोंड देणार आहोत आपण इथे राहून? कपाळ. आपल्या हाती काही लागणार नाहीये. फक्त हाल हाल होतील आपले. आणि हे असं चुली फुंकत बसावं लागेल. अर्थ आहे का हो याला? ही कामगारांचं कौतुक आहे, ठीक आहे, पण आपण काही कामगार नाही ना. आपल्याला हे असं राहणं जमणार नाही, मान्य करा. किती दिवस ती चहा चपाती नाश्त्याला खात बसायची? अहो, इंदिरा काही बोलत नाही, पण त्याला होणारा त्रास दिसतोय ना आपल्याला. आपल्या तिघांनाही त्रास होतोय हो. हे असं राहायला आपल्याला नाही जमणार. धड खायला मिळतंय, धड झोपायला मिळतंय. आली अवदसा आली. आपल्या आयुष्यात ना अवदसाच आहे. पायगुण बघायचा. माझा लेक चांगला सुटा बुटातला, आता हे असे वर्करचे कपडे घालून जाणार आहे. लाजही वाटत नाही ना अवदसेला. राणी, तुझं आणि इंद्रा कुठे जाऊन ते बघ, आणि ते कपडे देखील माझ्याकडे. सगळ्यांना गाळात घेऊन जाणारी ही मुलगी. पण तुम्ही हिचीच बाजू घ्या. हिच्यामुळे नाही अवस्था झाली आपली. इंद्रजीत सर, इंद्रजीत सर, अरे गेला कुठे सर? इंद्रजीत सर, काय करताय? कोणीतरी बघेल ना. कोणी नाही बघणार. 1 मिनिट, आपल्याला थोडं पुढे चालत जायचंय. ठीक आहे, चल माझ्यासोबत. अहो, कुठे जायचंय? सांगतो सगळं सांगतो. चल जाऊया. कुठे? या साईडला. सावकाश. आता हळूच डोळे ओपन कर.